निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन. युवा स्तंभ न्यूज नेटवर्क. रोटरी डिस्ट्रिक्ट 3141 द्वारा आयोजित अनसंग हीरोज 2025 कार्यक्रम में शहर के उन लोगों को सम्मानित किया गया जिन्होंने अपनी निस्वार्थ सेवा से समाज में असाधारण योगदान दिया है. यह वार्षिक ओकेजनल एक्सीलेंस अवार्ड समारोह रोटरी के सर्विस वीक के अंतर्गत मनाया गया, जिसका उद्देश्य है सर्विस अबव सेल्फ अर्थात स्वयं से ऊपर सेवा के सिद्धांत को जीवन में उतारने वालों को पहचान और सम्मान देना. इस विशेष अवसर पर डिस्ट्रिक्ट गवर्नर डॉक्टर मनीष मोटवानी ने समारोह की अध्यक्षता की. उनके साथ डॉक्टर इंदुमती गोपीनाथन, रोटरियन राजेंद्रन उन्नीकृष्णन तथा वोकेशनल सर्विस टीम के सदस्य मंचासीन रहे. कार्यक्रम का संचालन और कथा प्रस्तुति प्रसिद्ध और स्टोरी टेलर जैनब पटेल इन्होंने की. उन्होंने द हार्टबीट ऑफ मुंबई इस शीर्षक से एक प्रेरणादायक कथा के माध्यम से मुंबई की सेवा, करुणा और संघर्ष से धड़कती आत्मा को जीवंत रूप में प्रस्तुत किया. इस शाम में स्वास्थ्य, शिक्षा, स्वच्छता, नवाचार, सामुदायिक विकास और सामाजिक स्थिरता जैसे विविध क्षेत्रों में योगदान देने वाले 15 नागरिकों को वोकेशनल एक्सीलेंस अवार्ड से सम्मानित किया गया. ये सभी वे लोग हैं जो बिना किसी प्रचार के परोपकार और मानवता की भावना से कार्य कर रहे हैं. कार्यक्रम के दौरान संगीत, प्रेरक कहानियाँ और सम्मान समारोह का सुंदर संगम देखने को मिला. इस कार्यक्रम में रोटरी परिवार के सभी सदस्य बड़ी संख्या में उपस्थित रहे. नमस्कार, मी डॉक्टर मनीष मोटवानी. मी रोटरी डिस्ट्रिक्ट 3141 चा डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आहे. रोटरी डिस्ट्रिक्ट 3141 म्हणजे पूर्ण मुंबई आणि पालघर डिस्ट्रिक्ट कव्हर करतो. या मुंबई रोटरीमध्ये आमच्याबरोबर 123 क्लब्स आहेत आणि हे 123 क्लब रोज दिवस रात्र लोकांसाठी काम करत राहतात. कधी मेडिकल हेल्प, कधी वोकेशनल हेल्प, कधी एम्प्लॉयमेंट कोणाला घेऊन देणं, असे भरपूर काम आम्ही करत राहतो. यावेळी आमच्या मनात एक गोष्ट आली की आपल्याला असं काय करू शकतो आपण की या 8 दिवसात इतकं काम करा की भरपूर लोकांना त्याचा फायदा पण झाला पाहिजे आणि लोकांना माहीत पण पडलं पाहिजे की रोटरी एक खूप चांगलं काम करणारी ऑर्गनायझेशन आहे. तर आम्ही रोटरी सर्व्हिस वीक असं एक रोटरी सर्व्हिस वीकचं निर्माण केलं. मित्रांनो, 2 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 8 दिवस, या 8 दिवसात मुंबई आणि पालघरमधले 123 क्लब, पूर्ण 123 क्लब आमच्याबरोबर जोडले आणि या 123 क्लब त्या 8 दिवसात रोज एक प्रोजेक्ट धरून सगळ्यांनी पूर्ण 8 दिवसात 8 प्रोजेक्ट करायचं निर्णय घेतला. आणि हे प्रोजेक्ट्स कशा प्रकारचे प्रोजेक्ट्स असतात? एका दिवस आम्ही आय चेकअप कॅम्प केले, एका दिवस आम्ही कॅन्सर स्क्रीनिंग कॅम्प्स केले, एका दिवस आम्ही सिनियर सिटीजनसाठी प्रोजेक्ट केलं, एका दिवस आम्ही सायबर क्राईम अवेअरनेससाठी प्रोजेक्ट्स केलं आणि आज असा एक दिवस आहे जेव्हा आम्ही वोकेशनल एक्सलन्स अवॉर्ड्स अरेंज करतोय. आणि हे वोकेशनल एक्सलन्स अवॉर्ड्स म्हणजे काय? तुम्ही बघत असणार की मोठ्या मोठ्या लोकांना वोकेशनल एक्सलन्स अवॉर्ड्स मिळत राहतात, पण ते अनसंग हिरोज कोण आहे? अनसंग हिरोज म्हणजे ते लोक ज्यांना कोणी बघत नाही, ते लोक ज्यांचं काम सगळ्यांसमोर येत नाही, ते लोक जे लहान स्टेजवरून बस काम करत राहतात पण लोकांना त्याची माहिती मिळत नाही. अशा लोकांना आम्ही आज बाहेर काढलं, त्यांची शोध केली आणि त्यांचे अवॉर्ड्स आज ठेवलेले आहेत, जे आहेत वोकेशनल एक्सलन्स अवॉर्ड. हे आम्ही ठेवलं आहे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये. आणि मला हे सांगताना खूप गर्व वाटतो की 75 ॲप्लिकेशन्स आलेले आहेत आम्हाला वोकेशनल एक्सलन्स अवॉर्डसाठी. आणि या 75 ॲप्लिकेशन्समधून थोडे विनर्स असणार, पण माझ्या मते सगळे 75चे 75 विनर्स आहेत. आणि आज जर आम्ही या लोकांना, जे अनसंग हिरोज आहेत, ज्यांना कोणासमोर कधी आम्ही त्यांना शाबाशी देऊ शकत नाही, लोकांना माहीत पडत नाही हे कोण लोक आहेत, त्यांना जर आज आम्ही प्रोत्साहित केलं तर यामुळे 100, 1000, लाख असे लोक पुढे येणार आणि लोकांसाठी काम करत राहणार. तर आज आम्हाला हे गर्व आहे की आम्ही अशा लोकांना समोर आणून हे अवॉर्ड्स अरेंज करतोय. आणि रोटरी सर्व्हिस वीक, रोटरी डिस्ट्रिक्ट 3141 आणि आमचे सगळे मित्र बरोबर येऊन हे अवॉर्ड्स ठेवताय आज.
तर तुम्ही ही गोष्ट सगळ्या लोकांना सांगा. आमचे हे थॉट्स हजारो लाखो लोकांपर्यंत पाठवा आणि रोटरी कसं काम करते आणि रोटरी कसं लोकांना पुढे घेऊन येते हे आपण सगळ्यांना सांगितलं तर तुमचा आभार. थँक्यू. भविष्यात काय योजना आहेत का ज्यातून आपण जायचं? हे आज 6वा दिवस आहे फक्त रोटरी सर्व्हिस वीकचा. उद्या आम्ही स्पेशली एबल्ड लोकांसाठी काम करणार आहोत आणि या स्पेशली एबल्ड लोकांसाठी आपण जे काम करतो त्याच्यामध्ये त्यांचे स्पोर्ट्स करून घेणार, त्यांना वोकेशनल अवॉर्ड, त्यांना वोकेशनमध्ये म्हणजे काहीतरी रोजगार मिळला पाहिजे त्याच्यासाठी काम करणार. पण रोटरी डिस्ट्रिक्ट 3141 शेवटच्या दिवशी किंवा दॅट इज 9 नोव्हेंबरला आम्ही 2 मोठे प्रोजेक्ट्स करतोय आणि ही तुमच्या जरियातून आम्हाला सगळ्यांना माहिती द्यायची आहे. 9 नोव्हेंबरला फर्स्ट टाइम रोटरी डिस्ट्रिक्ट 3141चा हिस्ट्रीमध्ये गेल्या 80 वर्षात पहिल्यांदा रोटरी 2 हॉस्पिटल उघडतीये. एक रोटरी डिस्ट्रिक्ट हार्ट आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि एक रोटरी डिस्ट्रिक्ट आय हॉस्पिटल. हे 2 हॉस्पिटलचा उद्घाटन होणार आहे 9 नोव्हेंबरला. कर्टन रिझर होणार आहे, त्यांचं नाव सगळ्यांना माहीत पडणार आहे आणि येत्या 2 किंवा 3 महिन्यात ती हॉस्पिटल सुरू होणार. तर मी तुम्ही सगळ्या लोकांना आज प्रेसवाल्यांना आज विनंती करतोय, तुम्ही या आमच्या बरोबर 9 नोव्हेंबरला या आणि 9 नोव्हेंबरला येऊन ही गोष्ट, ही माहिती लोकांना द्या ज्याच्याने भरपूर गरीब लोक याचा फायदा घेऊ शकतात. आजच्या पुरस्कारामध्ये महिला होत्या, पुरुष होते. रोटरीने एक वेगळा संकल्प म्हणजे वेगळं कल्पना आणली की ट्रान्सजेंडर होती. ही कल्पना सुचली कशी आणि कारण आपल्याला एक इक्वालिटी असली पाहिजे. रोटरी एक गोष्ट मनात ठेवते. आज जे आमचा प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला आहे ते नर्गिस मॅडमने केलेला आहे, पण हा प्रोग्राम आज कंडक्ट कोण करतोय? झैनाब पटेल कंडक्ट करते. झैनाब पटेल स्वतः एक ट्रान्सजेंडर आहेत, पण ते ट्रान्स लोकांचा म्हणजे DEI हे जे आम्ही सांगतो की आम्ही सगळ्या लोकांना एका स्टेजवर, एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रयत्न करतोय. हे प्लॅटफॉर्म लोकांसाठी खूप चांगला होईल कारण आपल्याकडे भरपूर टॅलेंट आहे ज्याला आपण फक्त लोकांना चान्स मिळत नाही, त्यामुळे तो लपून राहतो. तर आपण या माध्यमाने सगळ्यांना पुढे आणणार आहोत आणि डायव्हर्सिटी आणि इन्क्लुजन म्हणजे सगळ्या लोकांना आपल्याला बरोबर घेऊन जायचं आहे, हे आज आम्ही या माध्यमाने सगळ्यांना सांगतो. थँक्यू. थँक्यू.